ही आपली शीता, पलीकडे आहे आपली गीता. हाय शीता, शुभ सकाळ. मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते आणि आज मी ब्लॉगला शीता गीतापासून सुरुवात केली आहे. तर यांचं दूध काढून झालंय. बीबी छोट चप्पळ आलं. शुभ सकाळ. मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. आज आहे 3 एप्रिल. हो, आणि माझी सकाळची कामं चाललीत. आपल्याला जायचं आहे मळ्यातल्या रानामध्ये, तर त्यासाठी स्वयंपाक ते सगळं बनवून डबा सुद्धा बनवून घेतलाय. साठी दूध, परत पूर्ण जेवणाचा डबा घेतलाय. नंदबाईने दिलेली वांगी घेतलेत, खोबरी आंबा सगळं घ्यायचंय. झालं ना बाळा? दोघाचा नाश्ता चालू आहे. आहो गेलेत नाश्ता करून. तास 2 तास ते तोडून परत आम्हाला घ्यायला येतात. तर घरातली सगळी कामं मी आवरली. तर चला आता शेवग्याच्या बागेत जाऊ. खूप वज्ज होते त्यामुळे मी याला इथंच टाकते. मस्त अशी कलिंगड गोगीला देऊन ये. खा. 9:30 वाजलेत सकाळचे आणि ऊन बघा. मोठाले 2 खोबरे आंबे काढायचेत. मोठे बघून लागलं का? वरलं तर आपल्याला पोचणार नाही आता. मोठा बघून काढायचंय. मोठे खाल्ले आता, मोठे संपलेत. मोठी वट्टी आहेत आता. वरती आहेत पण आपल्याला तुटत नाही, पोचत नाही. तुला आवडतं का? 4 आंबे काढले आम्ही, खोबरे आंबे 4 मळ्यात घेऊन जाण्यासाठी. हे आपलं अंजीर, हा पिवळच अंजीरचं झाड आहे आपलं. कुठं हो? ह्या आउच दिसत नाही. 8 दिवस शेंगा तोडायला आलंच नाही. भरपूर सारे अंजीर पिकलेत. छाटणी करतात का हो याची? जूनच्या वेळेस छाटणी करा. हा, हे बघा इतके अंजीर निघालेत आपल्या बागेमधले. तर आज ना 1,500 रुपये किलो अंजीरचा भाव आहे. मी आता गुगल करून बघितलं. लेकरं माझं शेंगा गोळा करू लागाले. कॅरेट भरते. तूच भरलं ना बाळा सगळं कॅरेट? शेंगा आहेत का पुढे? आणू काय मग मी कॅरेट? अरे बाळा, जवळ कॅरेट भरतात का लांब घेऊन जातात? बाळाचं असंच आहे. मार सगळं व्यवस्थित पाणी. पूर्ण अलीकडल्या कॅरेटला मार. पाणी मारते. आता जेवायला जायचं मळ्यात. एकदा सगळं झाकून भिजवून, म्हणजे परत 3 वाजता आलं तरी चालतंय. आज थोडंसं उशीर झाला यायला. हॅलो, आमू दादाला दादाच्या घरी. मळ्यातून शेंगा तोडून आलो. आत्तू चपात्या गरम गरम केल्या होत्या. लाडूली बघा रोल करून खावलेले.
आणि मी एक काम आहे थोडंसं ते काम करत होती. बॅगा वगैरे भरायच्या होत्या, तर तुम्हाला कळेल की बॅगा कशासाठी काय. तर कापण्या बनवण्यासाठी या ठिकाणी गव्हाचं पीठ, बेसन पीठ, थोडीशी हळद टाकले. तर टाकूया चवीनुसार मीठ. गरज ते कसलं गुळाचं पाणी जास्त होईल काय? नाही पाणी घ्यायचं नाही, गुळाचंच घ्यायचं. कमी पडलं तर थोडं घ्यायचं. नाही पडणार. बिग बॉस बघत बघत (9:30 वाजले आता संध्याकाळचे). मोठी चपाती लाटून चाकूने कट करते म्हणजे लवकर उरकते. समू इकडे. बाळ झोपलं का? बाळ झोपलं? खाकी. बाळ कुठे आहे? बाळ कुठे आहे बघ. पद्धतीने इथं तळायचं चालू आहे. कापण्या बनवून झाल्यानंतर इथं मी चिवडा बनवलाय. पाण्यात तर आपण खातोच, पण सोबत आपलं थोडंफार जेवण असावं म्हणून कापण्या आणि चिवडा. याच्यात लगेच फरसाण टाकूया. चिवडा टेस्ट करते. तिखट